ती उभी राहिली रणरागिणी बनून कणखरपणाने, ती उभी राहिली धडाडती ज्योत बनून तेजाने। आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या पुण्यातील अनेक महिलांपैकी एक कल्याणी अनिल हिरणवाळे। मी घरकाम करते आणि सकाळी उठल्यापासून ते मुलांचे शाळेचं आवरणं, घरातलं स्वयंपाक, भांडी ते झाल्यावर बाहेर जाते आणि 12ला गेली की 4ला येते। 5-6 घरी काम करते मी। एकत्र कुटुंब आणि पतीचे अल्प आर्थिक उत्पन्न अशा आर्थिक कोंडीत घर चालवताना कल्याणीताईला प्रचंड कसरत करावी लागत आहे। त्यांचं जास्त मला पाठिंबा आहे। उलट त्यांचं काम थोडं स्पीडने, माझं थोडं हळू नाही का, ते खूप मला सांभाळून घेतात। आर्थिक मानसिक कोंडी आणि घुसमटीतून मार्ग काढण्यासाठी कल्याणीताई धुणी भांडी आणि घरकाम करतात। तरीही आयुष्याची परवड संपत नव्हती। मुलांचे शिक्षण, आजारपण आणि ज्येष्ठांचा खर्च करून हातात काय शिल्लक राहणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये मिळणे सुरू झाले आहे। आम्हाला माहिती नव्हतं, बालवाडीतल्या बाईंनी आम्हाला सांगितलं, मग त्यांनीच आम्हाला फॉर्म दिले आणि त्यांनीच भरून घेतले आमच्याकडून फॉर्म। तिघींनी भरले आम्ही, जाव, सासू, मी स्वतः। नवऱ्यांच्या पगारावर आम्हाला अवलंबून राहावं लागायचं, पण आता तसं नाही। तेवढे 1500 का होईना पण ते आमच्या हक्काचे असतील ना, ते आम्ही कुठं पण वापरू शकतो। तेवढ्यासाठी आम्हाला त्यांची वाट बघावी लागणार। ते आले मग ते पैसे देणार, मग आम्ही खर्च करणार, असं होत होतं ना। जे मी आल्यात आमचे, आता मी औषध गोळ्याला वापरणार आहे। राहिले थोडे तर मुलांना बी देणार, त्यांना बी लागते। शाळेचे कुठं पेन्शिल आहे, वही आहे, पुस्तक आहे, त्यांना बी द्यावं लागतात। हे कसे आता आमचे स्वतःचे पैसे झाले, हक्काचे। आता कल्याणीताईंना मनासारखं जगता येईल, मुलाबाळांची हौसमौज करता येईल, त्यांची आर्थिक ओढाताण कमी होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अशा लाखो कल्याणीताई सक्षम होतील। राज्यभरातील लाडक्या बहिणींचा संसार सुखकर होईल। महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी ही केवळ आर्थिक मदत नसून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याचे ध्येय आहे। त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे टाकलेलं एक पाऊल आहे आपली योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाचा एक मोठा मार्ग महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे। योजनेच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होतोय त्याचा उपयोग आज महिला बचत गट एकत्रित येऊन नवीन उद्योगधंदे उभारण्याचं काम आता करतायत आणि त्यातून एक नवीन आर्थिक क्रांती महाराष्ट्रात घडते। सर्व भगिनी या योजनेचा लाभ मिळवून या आर्थिक क्रांतीत सामील झालेल्या आहेत, त्या सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन। की भगिनींनो, हे जे 1500 रुपये दर महिने राज्य शासनाच्या वतीने आपल्या खात्यामध्ये जाणार आहे, त्यातून आपण काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीसुद्धा सुरू केली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये उमेद माध्यमातून जवळपास 6 लाख बचत गट चालवले जातात आणि मावींच्या माध्यमातून जवळपास 1.5 लाख बचत गट चालवले जातात। तर हे जे एवढी मोठी संख्येमध्ये बचत गट आपले राज्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये सुमारे 1 कोटीपर्यंत जे महिला भगिनी आहेत त्याच्यामध्ये सहभागी होत असतात। तर हे जे 1500 रुपये आपल्याकडे आहे, त्यातून ते आपले लहान व्यवसाय आहे, उद्योग आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्याचा चांगला जर आर्थिक नियोजन आपण करू शकलात तर एक सस्टेनेबल ग्रोथसुद्धा होणार आहे आणि आपला जे एम्पॉवरमेंट आहे तर खऱ्या अर्थाने एक सक्षमीकरणसुद्धा यातून होणार आहे। तर हे जे पैसे आहे याच्या आर्थिक नियोजन करावेत आणि जास्तीत जास्त आपल्या उद्योगांना चालना द्यावेत आणि आपलं स्वतःचं सक्षमीकरण करून समाजाचं सुद्धा सक्षमीकरण करावे, ही विनंती। राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादातून हे महायुतीचं सरकार दमदार कामगिरी करत आहे। तुमच्या सर्वांचीच एक धाकटी बहीण म्हणून मला या महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। मला मनापासूनचा आनंद आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्हाला विभागामार्फत राबवायला मिळत आहे। राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। ज्या महिलेचं कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणार आहे त्यांना दरमहा 1500 इतका निधी हा आपल्या राज्याच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत मिळणार आहे। माझी आपल्या सर्वच भगिनींना विनंती राहील की आपण अधिकाधिक या योजनेचा लाभ घ्यावा।